विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न सुरू आहे. तो म्हणजे एम-एस-टी-सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन डेट कधी येणार? एम-एस-टी-सी-ई-टीचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कधी भरता येणार? तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, की एम-एस-टी-सी-ई-टीच्या एक्स्पेक्टेड ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या डेट्स कोणत्या आहेत? त्याचबरोबर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत, ज्या तुम्हाला एम-एस-टी-सी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी, ॲप्लिकेशन फॉर्मसाठी, त्याचबरोबर एम-एस-टी-सी-ई-टीच्या कॅप रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असतील. तर व्हिडिओ आपण सुरू करूया. तत्पूर्वी फक्त चेक करा तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलंय का? जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण जर 2024 मध्ये जर पाहिलं, तर एम-एस-टी-सी-ईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले होते लास्ट वीक ऑफ डिसेंबर. तर यावेळेस आपण एक्स्पेक्ट करू शकतो, कारण पहा 2 अटेम्प्ट आहेत एम-एस-टी-सी-ईटीचे. त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडीशी फास्ट होऊ शकते. त्याच्यामुळे आपण एक्स्पेक्ट करू शकतो, की डिसेंबरच्या मिडमध्ये एम-एस-टी-सी-ईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करता येतील. ओके. त्याचबरोबर याची ड्युरेशन किती राहील, तर पहा प्रत्येक वर्षी एम-एस-टी-सी-ईटीच्या ॲप्लिकेशन फॉर्मची ड्युरेशन असते 1 महिन्यासाठीची. बरोबर. तुम्हाला 1 महिना वेळ दिला जातो आणि ही डेट जी असते तर ती एक्सटेंड पण होत राहते. ओके. तुम्हाला ती डेट एक्सटेंड झालेली पाहायला मिळेल. पण विद्यार्थी मित्रांनो, जेवढं लवकर होईल तेवढा तुम्ही फॉर्म भरायचा. कारण ज्यावेळेस फॉर्मच्या लास्ट डेट येतात, तर त्यावेळेस फॉर्ममध्ये काय येतं, वेबसाईटमध्ये एरर यायला सुरू होते. त्याच्यामुळे आपण काय करायचं, की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन ओपन होतील, त्याच्या 2-3 दिवसानंतर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यावेळेस आपण तुम्हाला सांगूच, की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. त्यासाठी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल, तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला समजलं, की काय, तर मिड ऑफ डिसेंबरमध्ये आपलं ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. बरोबर. आणि त्याचं ड्युरेशन किती राहील, तर 1 महिन्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतरनं आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते पाहिजेत सी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी? तर सगळ्यात महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजेत. ओके. पहिलं जे डॉक्युमेंट आहे, तर तो तुमचा फोटो, पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला पाहिजे. तुम्हाला फोटोचा फोटो म्हणजे एक तुमचा फोटो पाहिजे, ज्याचं बॅकग्राऊंड 0 पाहिजे. म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर चालेल. त्याच्यानंतर बाकी कोणत्याही युनिफॉर्म कलरचं बॅकग्राऊंड असेल तरी चालेल. ओके. तो फोटो पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या सिग्नेचरचा एक स्कॅन कॉपी पाहिजे, स्कॅन फोटो पाहिजे सिग्नेचरचा. बरोबर. त्याच्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे कोणतंही आयडेंटिटी प्रूफ, जे की तिथं एम-एस-टी-सी-ईटीच्या वेबसाईटवर मेन्शन असेल. आता ते काय असू शकतं? तुमचं समजा त्याच्यावर नाव वगैरे दिसलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते आधार कार्ड असू शकतं आणि मोस्ट ऑफ विद्यार्थी आधार कार्ड यूज करतात. त्याच्यानंतर अजून काय असू शकतं, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तर या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. बरोबर. मग 3 गोष्टी तुम्हाला समजल्या, की तुमचा फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्ड. ओके. तर ह्या गोष्टी कशासाठी? तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त आहेत. बरोबर. आता तुम्ही या गोष्टीवर फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी ऑप्शन असतो, की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे आहे का नाही? ते टिक करण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन असतो. म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला या गोष्टीची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला सेंटरचा प्रेफरन्स तिथे द्यावा लागतो. म्हणजे समजा मला एक्झाम द्यायला कुठं आवडेल महाराष्ट्रामध्ये, डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. समजा पुणे, अहमदनगर यासारखे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील आणि मोस्ट ऑफ केसेसमध्ये फर्स्ट जो तुम्ही प्रेफरन्स द्याल, तोच तुम्हाला अलॉट होतो. बरं, आता हे झालं फॉर्म भरण्यासाठी. त्याच्यानंतरनं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते तुमच्या कॅप रजिस्ट्रेशनसाठी? आता हे डॉक्युमेंट्स आपल्याला एक्झामच्या वेळी लागत नाहीत. बरोबर. तुम्हाला फॉर्म भरताना लागत नाही. कधी लागतात? ज्यावेळेस आपला रिझल्ट येतो, ज्यावेळेस आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आणि कॅप रजिस्ट्रेशन करायला लागत असतं. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतात. तर काय बेसिक डॉक्युमेंट आहेत? सगळ्यात पहिले आपण बेसिक डॉक्युमेंट्स पाहू. म्हणजे जे तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. आपण वन बाय वन पाहू. तर डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय? तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता. हो, हा त्याचा पुरावा असतो. थोडक्यात जर काय सांगायचं, तर रहिवासी दाखला. ओके. त्याच्यानंतरनं नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजे काय? सेम डोमेसाईल सारखं असतं आणि आता जे नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट येत आहेत, तर नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे काय असतं, तर त्यांचं कॉमन असतं. तर ते तुम्हाला चालू शकतं. काहीही त्याला प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर काय आहे? एच-एस-सी म्हणजे तुमचं 12वीचं मार्कशीट आणि एस-एस-सी म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट. तर या 2 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या तुमच्याकडे असतीलच. ओके. आता तुमची 10वीची ते 12वीची एक्झाम झाल्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मार्कशीट येईल. तुमच्या कॉलेजमध्ये जायचंय. त्या ठिकाणाहून तुम्हाला मार्कशीट घ्यायचंय. ओके. त्यानंतर एल-सी घ्यायचा आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणाहून तुम्ही घ्यायचंय. ओके. यासोबत काय लागतो आपल्याला? एल-सी पण लागतो. ओके. त्याच्यानंतर काय? इन्कम सर्टिफिकेट. आता ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम हे 8 लाखांच्या कमी आहे, तर त्यांच्यासाठी हे इन्कम सर्टिफिकेट लागतं. ओके. ज्यांचं इन्कम 8 लाखांच्या वर आहे, तर त्यांच्यासाठी या इन्कम सर्टिफिकेटची काही एक गरज नाही. ओके. त्याच्यानंतरनं काय लागतं? तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट म्हणजे काय? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता ई-डब्ल्यू-एस कुणासाठी आहे? की ज्यांच्या फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी आहे आणि ते कोणत्या कॅटेगरीमध्ये नाहीयेत. ओके.
तर त्यांच्यासाठी असतं ई-डब्ल्यू-एस बरोबर. तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आहे, तर ते महाराष्ट्र स्टेटमधील पाहिजे. ओके. जर तुमच्याकडे सेंट्रलचं ई-डब्ल्यू-एस असेल, तर त्या ई-डब्ल्यू-एसचे 2 टाइप आहेत. एक असतं सेंट्रलचं आणि एक असतं महाराष्ट्र स्टेटचं. जर तुमचं सेंट्रलचं असेल, तुम्हाला ते सी-ई-टीसाठी चालणार नाही. ओके. तुम्हाला स्टेटचं ई-डब्ल्यू-एस पाहिजे. ओके, सी-ई-टीसाठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला कंपल्सरी एस-सी-बी-सीच काढावं लागेल. का एस-सी-बी-सी काढायला लागेल? कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा कॅन्डिडेट्सला ई-डब्ल्यू-एस दिलं जात नाही. सो तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एस अगोदरपासून असेल, तर ते तुमच्या फायद्याचं नाहीये. सेंट्रलचं असेल, तर ते तुम्ही यूज करू शकत नाही आणि तुम्हाला एस-सी-बी-सी मधनंच जावं लागेल. ओके. त्याच्यानंतरनं गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट कोणासाठी? तर ड्रॉपर विद्यार्थ्यांसाठी. ज्यांनी 1 वर्षाचा गॅप घेतलाय. ओके. 12वी झाल्यानंतर 1 वर्षाचा गॅप घेतलाय. तर त्यांच्यासाठी काय लागणार? गॅप सर्टिफिकेट. आता हे कसं बनवायचं गॅप सर्टिफिकेट? याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाय. आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. ठिकाणी तुम्हाला काही नाही. स्टॅम्प पेपरवर तुम्हाला फक्त लिहून द्यावं लागतं, की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही गॅप घेतला होता आणि त्या पद्धतीचं तुमचं ते प्रतिज्ञापत्र असतं. ओके. त्याला काही जास्त एफर्ट्स लागत नाही बनवायसाठी. तर हे झाले बेसिक डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते असतील. बरोबर? जर याच्यातील कोणतंही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर ते तुम्ही काढून ठेवा. बरोबर? जर काही याच्यामध्ये मिस्टेक असेल, स्पेलिंगमध्ये, नावामध्ये काही जर मिस्टेक असेल, तर ती तुम्ही करेक्ट करून ठेवा. ओके. तर त्याच्यानंतर ना अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅटेगरी डॉक्युमेंट्स. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ते असतं. ओके. आता कॅटेगरी कोणती? तर पहा, कॅटेगरी कोणत्या येणार इथं या ठिकाणी ओ-बी-सी, एस-सी-बी-सी त्याच्यानंतरनं एस-सी, एस-टी, एन-टी, एन-टीमध्ये 1, 2, 3 या पद्धतीच्या कॅटेगरी असतात. बरोबर? जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला काय लागतं? कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर काय लागतं? तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. फक्त कास्ट सर्टिफिकेट असून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र लागतं. ओके. त्याच्यानंतर अजून कोणती गोष्ट लागते? तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसं बनतं? 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला वगैरे तुम्ही जर जोडला, ऑनलाईन जर फॉर्म भरला, तर त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इझिली येतं. हां, आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? एस-सी आणि एस-टीचे जे विद्यार्थी आहेत, एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागतं. नॉन क्रिमिलियर त्यांच्यासाठी लागत नाही. पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत, ओ-बी-सी असेल, एस-सी-बी-सी असेल, त्याच्यानंतरनं एन-टी-1 असेल, एन-टी-2 असेल, एन-टी-3 असेल, तर या प्रत्येकासाठी काय लागतं तुम्हाला? कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागतंच. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या. आपले सी-ई-टीचे ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून असणार आहेत? तर मिड ऑफ डिसेंबरपासून सुरू होतील, बरोबर? त्याच्यानंतरनं तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स काय लागतात फॉर्म भरण्यासाठी ते तुम्हाला समजलं. हां, त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे, तर ते तुमचं अपडेटेड आधार कार्ड पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून कोणती गोष्ट? तर तुमचा फोटो लागतो, सिग्नेचर लागते. त्याच्यानंतर आपण बेसिक डॉक्युमेंट्स पाहिले. जर स्क्रीनशॉट घेतला नसेल, तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके. त्याच्यानंतरनं काय कॅटेगरी डॉक्युमेंट्स काय आहेत? त्याच्यानंतरनं तुम्हाला कॅटेगरी डॉक्युमेंट्स कोणासाठी लागतायत, कोणासाठी लागत नाहीत, हे पण मी सांगितलंय. ओके. तर हे झालं तुमचं सर्व याच्याबद्दल. तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतायत किंवा आपली एक्झाम कधी आहे? त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक WhatsApp ग्रुप क्रिएट केलाय. या ग्रुपमध्ये जर तुम्ही जॉइन झाला नसाल, तर हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि या ग्रुपमध्ये जॉइन व्हा. या ठिकाणी आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आमच्या टॉपरच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. त्याचसोबत हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं आहे. या ठिकाणी तुम्ही जॉइन व्हा. या ठिकाणी ऑलरेडी आपण नोट्स वगैरे दिलेले आहेत. सो तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकता. तुमच्या एम-एस-टी-सी-टी प्रिपरेशनसाठी हे 2 ग्रुप तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. ओके. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत जे एम-एस-टी-सी-टी देणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.